काही दिवसांपूर्वी नवरोबा झारखंडला गेले होते. त्यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं. ते त्यांना अटेंड करायचं होतं म्हणून ते तिकडे गेले होते. त्यानंतर त्यांनी तिथे एक आवळ्याचा जो पदार्थ खाल्ला तो त्यांना इतका आवडला, तर ते तेव्हापासून मला म्हणत होते की तू अशा पद्धतीने बनवून बघ, तुला नक्की जमेल. म्हणून मग मी विचार करतच होते की बनवून घ्यायचा. पण आवळे जे आहेत ना ते मार्केटमध्ये बाजारामध्ये असे मनासारखे मिळत नव्हते आणि फायनली मला मला माझ्या मनासारखे आवळे बाजारामध्ये मिळालेले आहेत. म्हणून मग मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. त्यानंतर हे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक होलाची चाळणी असते त्या चाळणीवरती आपल्याला 10 ते 12 मिनटासाठी उकडून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस आवळे आपण वाफवायला ठेवू त्यावेळेस गॅसची फ्लेम आहे ती सुरुवातीला मोठी ठेवायची. एक उकळी आली की त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि आपल्याला 10 ते 12 मिनटासाठी इथे आवळे छान असे वाफवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आवळे थंड झाले की त्यातल्या बिया काढायच्या आणि अशा पद्धतीने ते फोडी करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी 1 चमचाभर जिरे, मोहरी, मेथीदाणे आणि 2 चमचे बडीशेप घेतलेले आहे. त्यानंतर इथे कलोंजीसुद्धा घेतलेली आहे चमचाभर. आता आपल्याला कढईमध्ये अगदी 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व घालायचं आणि एक फोडणी तयार करायची आहे. तर मी इथे बडीशेपचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण ज्यावेळेस आपण बडीशेप याच्यामध्ये घालतो ना त्यावेळेस सुगंध पण येतो आणि त्याची चव आणखी वाढते. तर आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आवळ्याच्या फोडी. या सर्व आवळ्याच्या फोडी आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चमचाभर हळद, 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर साधं मीठ आणि काळं मीठसुद्धा घालायचं. आता आपल्याला आवळ्याच्या फोडी जोपर्यंत कोरड्या होत नाही तोपर्यंत सतत हलवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. तर मी इथे 500 ग्राम आवळ्यासाठी 200 ग्राम गूळ घेतलेला आहे. गूळ घातल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनटं गॅस कमीच ठेवून आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या गुळाचा जो पाक आहे तो एकतारी झाला पाहिजे आणि जो आपला गूळ आहे तर तो जेलीमध्ये म्हणजे जेली कशी असते अगदी त्याप्रमाणे आपल्याला ते हे टेक्स्चर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. 15 मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि आपल्याला इथे हे मिश्रण जे आहे ते अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. अगदी थोडीशी मी खलबत्त्यामध्ये इथे कुटून काळी मिरी पावडर घातलेली आहे. आपण ज्याप्रमाणे आवळ्याचा मुरंबा किंवा मोरावळा बनवतो, मला वाटतं अगदी तशाच पद्धतीने झारखंड आणि उत्तर प्रदेश साईडला हा आवळ्याचा अशा पद्धतीने पदार्थ बनवतात. काचेच्या भरणीमध्ये आपण याला 4 ते 5 महिने स्टोअर करू शकतो. आणि मी हा पदार्थ पहिल्यांदाच बनवला आणि खरंच खूप छान झाला होता. नक्की बनवून बघा.